मंचावरील सगळे सहकारी वक्ते आणि मित्रांनो, कॉम्रेड शरद पाटील जेव्हा CPM या पक्षात होते तेव्हा 1975 मध्ये आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी मार्क्सवादी राजकारणाला काही सांगू पाहणारे लेख लिहिले. त्या लेखांचा संग्रह नंतर नव्या धोरणासाठी संघर्ष या नावानं 1980 साली प्रसिद्ध झाला. त्यात 1975 मध्ये म्हणजे आणीबाणीच्या वेळेला सगळे कम्युनिस्ट पक्ष वेगवेगळ्या वैचारिक भूमिकेत होते. जेपीचं आंदोलन याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आक्षेप घेतला होता. CPM त्याच्या बरोबर होत. मागोवा गट, श्रमोदय यांची वेगवेगळी अशी म्हणणं कथनं होती. त्यावेळेला साधारणतः हुकुमशाही ही काँग्रेसच लादणार अशी भूमिका होती आणि त्यावेळेला जनसंघ हा या सगळ्या आघाडीमध्ये काम करत होता. तेव्हा कॉम्रेड शरद पाटील सांगत होते की भारतातली प्रतिक्रांती, ब्राह्मणी प्रतिक्रांती केवळ RSS जनसंघच करेल. हे त्यांना सांगता का आलं त्याची 4 कारणं त्यांनी त्याच लेखामध्ये सांगितली. एक त्यांनी सांगितलं की जाती श्रेष्ठत्वाचं तत्वज्ञान RSS कडे आहे, कार्यकर्त्यांची फौज त्यांच्यापाशी आहे, आणि तिसरी गोष्ट बहुसंख्याकवाद त्यांच्यापाशी आहे, आणि चौथी गोष्ट भांडवलदारांचा अढळ पाठिंबा आहे. हे 4 कारणं सांगितलेली त्यांनी म्हटलं की भारतातला फॅसिझम केवळ RSS कडनं येणार आहे, जनसंघाकडनं येणार आहे. हे त्यांना त्यावेळेला कळलं आणि त्यावेळेला ते सर्वांना सांगत होते. ती गोष्ट होती लोकशाही क्रांतीची. त्याच पुस्तिकेमध्ये तुम्हाला लोकशाही क्रांती, जात्यंत्याची लोकशाही क्रांती करण्यासंबंधातली आव्हान दिसतं. जेव्हा ते CPM मध्ये होते, CPM मध्ये असताना त्यांनी ते आव्हान केलेलं आहे. तिथं जात्यंत्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आपल्या लक्षात असेल की जात्यंत्याच्या या राजकारणाला तत्वज्ञानाच्या स्वरूपात विकसित करण्याची धडपड त्यांची अहोरात्र राहिली आणि कार्यक्रम पत्रिका सुद्धा घडवण्याचा त्यांचा नित्य प्रयत्न आहे. तत्वज्ञान आणि कार्यक्रम पत्रिका दोन्ही एकाच वेळी घडवण्याची कसोशी त्यांनी सातत्याने केली. साधारणतः पहिली फेज ही माफवाची होती. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की आता उल्लेख झाले नेपाळ मधल्या प्रतिक्रांतीचे, आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे कॉम्रेड शरद पाटलांनी जेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर नव्हतो, ते वायल्डरनेस मध्ये होते, एकाकी होते, तेव्हा आमचे सत्तांतर नावाच्या गजमल माळेंनी संपादित केलेल्या पत्रिकेमध्ये त्यांनी लेख नेपाळच्या राजकारणावर लिहिलेला आहे. आणि शेवटचं 4था जो खंड आहे त्या 4थ्या खंडात ते म्हणतात की हे नेपाळ मधले माओइस्ट आहेत, त्यांच्या क्रांतीचं त्यांचं आकलन आहे नवलोकशाही क्रांती. नवलोकशाही क्रांती वर्गीय क्रांती आहे आणि नेपाळचं वास्तव जातीय वास्तव आहे, आणि म्हणून ते फसणार. हे कॉम्रेड शरद पाटील सांगत होते. ते दार्शनिक सूत्र आज तुम्हाला दिसतंय. शरद पाटील जे सांगत होते ते इतिहास आणि तत्वज्ञानाच्या समालोचनातून सांगत होते. तुम्हाला जर इतिहास नीट समजून घेता आला तर तुम्हाला मानवी वर्तनाची, मानवी इतिहास बदलाची, मानवी समाज बदलाची सूत्र कळतात, आणि ती सूत्र कळली तर तुम्हाला समकालीन वर्तमान बदलण्याचं राजकारण करता येईल. आणि समकालीन वर्तमान जर बदलायचं असेल तर तुम्हाला वास्तवाचं यथार्थ आकलन करावं लागतं. जे त्यांनी सातत्याने केलं, जे दिग्नागाचं सूत्र आहे निर्विकल्प सत्य आणि सविकल्प सत्य, याच्यामध्ये स्वलक्षण तुम्हाला समजावं लागतं. आणि जोपर्यंत स्वलक्षण तुम्हाला कळत नाही, वास्तव तुम्हाला कळत नाही,
तोपर्यंत वास्तव बदलण्याची कार्यक्रम पत्रिका तत्वज्ञान तुम्हाला विकसित करता येत नाही. म्हणून नीट समजून घेतलं पाहिजे की कॉम्रेड शरद पाटलांनी जी अब्रामी अन्वेषण पद्धती नावाची पद्धती विकसित केली, त्याच्यामध्ये वर्गवादी अन्वेषण पद्धती आहे, तशी जातीची अन्वेषण पद्धती आहे. आणि भारतातली जातीची अन्वेषण पद्धती ही फुले आंबेडकरांनी विकसित केलेली आहे. अन्वेषण पद्धतीमध्ये पदार्थ असतो आणि हा पदार्थ तुम्हाला नीट समजला, कशा पद्धतीने समाजगती आहे त्याचं विश्लेषण करता आलं तर तुम्हाला साधारणतः वास्तव आणि वास्तवानंतरचं एका अर्थानं भवितव्य रचता येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही संपूर्ण वास्तव आहे ते दोन पातळींवरती समजून घेणं गरजेचं आहे. जात हे आत्मबोधाचं वास्तव आहे आणि जात हे भौतिक वास्तव आहे. दोन गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. कॉम्रेड शरद पाटलांनी मार्क्सवादाच्या तात्विक भूमिकेचा उहापोह करून जात ही भौतिक शासन शोषणाची संस्था आहे असं सांगितलं. त्याचा नीट आकलन करून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जर यांत्रिकपणानं पाया इमला सिद्धांताच्या चौकटीत तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वास्तव हाती लागत नाही. तुम्हाला ते सार्थ पद्धतीनं नीट समजून घ्यावं लागतं. पाया आणि इमला एकमेकात कसं मिसळतात हे नीट समजून घ्यावं लागतं. अस्पृश्यता ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था ही वगळण्याची, एक्सक्लुजनची संपूर्ण व्यवस्था आहे. ही व्यवस्था जर तुम्ही प्राचीन काळापासून आज तागायत नीट अभ्यासली तर तुम्हाला चार प्रक्रिया दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी या चार प्रक्रिया निश्चितपणानं सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला दिसतं डिग्रेडेशन. डिग्रेडेशन ही प्रक्रिया आहे, आजही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही प्रक्रिया काम करते. स्टिग्मटाइज करणं, कलंकित करणं आणि कलंकित केल्यावर डिग्रेड करणं, हीन दाखवणं. आणि या चौकटीमध्ये डिग्रेडेशनची प्रोसेस आहे. अस्पृश्यता असो, शूद्रत्व असो, स्त्रीत्व असो, डिग्रेडेशन करून सामाजिक उतरंडर चली जाते. दुसरी प्रोसेस आहे ती मार्जिनलायझेशनची, म्हणजे सगळ्या प्रकारच्या साधन स्रोतांपासून त्यांना दूर ढकललं जातं. अस्पृश्यता ही भौतिक शासन शोषणाची व्यवस्था असल्या कारणामुळं संपत्तीवरचा अधिकार, जमिनीवरचा अधिकार, पाण्यावरचा अधिकार, नैसर्गिक स्रोतांवरचा अधिकार नाकारला गेला, बदलले गेले. तिसरी गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, डेस्टिट्यूशन, म्हणजे पूर्णतः तुम्ही कुठल्याही पातळीवरती स्वतःपाशी काही राखता कामा नये. डेस्टिट्यूट म्हणजे काहीच इन्स्टिट्यूट नसणं, डेस्टिट्यूट असणं. हे डेस्टिट्यूशन जे आहे याशिवाय शोषण शक्य नाही. तुम्ही अवलंबित झाल्याशिवाय तुमचं शोषण शक्य नाही. आणि त्यामुळं डिस्पोझेशन, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया या अस्पृश्यतेच्या संस्थात्मक रिंगणामध्ये काम करतात. याला वैचारिक, आर्थिक असा एकमय, एकवट असा आकृतिबंध आहे. आणि त्यामुळं जातीला समजून घेण्यासाठीची जी कॅटेगरी बाबासाहेबांनी, फुल्यांनी विकसित केली, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो उत्पादनाची पद्धत म्हणून आणि वितरणाची पद्धत म्हणून. विशेष करून आत्ताच्या कालखंडात भांडवली उत्पादन पद्धतीच्या ऐन संधीमध्ये जाती व्यवस्था वितरण जे आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे शोषण जे आहे ते जाती व्यवस्था शोषणाच्या चौकटीत म्हणजे वितरण प्रणालीच्या बाबतीत आहे. श्रम आणि सेवा याचं जे सर्वसाधारणरित्या विनिमय होतो, हा विनिमय संबंध विषम आहे. म्हणून तुमच्या लक्षात असं येतं की अवलंबित असल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे शोषण होतं आणि अवलंबित असल्या कारणामुळेच तुम्हाला भारतामध्ये आदिवासी आणि दलित श्रमिक स्वस्तामध्ये आपले श्रम विकायला तयार होतात. त्यामुळं ही जी विनिमयाची विषमता आहे, जाती विषमता आहे, त्याचं सूत्र तुम्हाला फुल्यांमध्ये, बाबासाहेबांमध्ये मिळतं. म्हणून बाबासाहेब सांगतात की अस्पृश्याला जो वाटा मिळतो तो गव्हाण आणि मातेरेचा आहे. तो अधिक श्रम करत असला, अतिरिक्त श्रम करत असला तरी देखील त्याला मिळणारा वाटा हा गव्हाण आणि मातेरेच्या रूपातला आहे. आणि त्यामुळं तुमचा डिपेंडन्स रचणं म्हणजे तुम्हाला विनिमय संबंधांमध्ये विषम संबंध जो आहे त्याच्यामध्ये ठेवणं, त्याशिवाय तुमचं शोषण शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरभोळा आहे. शेतकरी जो आहे तो धर्मभोळा आहे, ज्ञानभोळा आहे
आणि अवलंबित आहे, तो अवलंबित असल्या कारणामुळे सावकारासमोर आणि ब्राह्मणासमोर तो अंकित आहे, त्याचं शोषण शक्य होतं. त्यामुळे शोषणाचा हा संबंध हा जातीय संबंध आहे आणि जातीय संबंधातून शोषण शासन होत असतं. म्हणून महात्मा फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जात समजून घेण्यासाठी ज्या एका अर्थानं व्याख्या दिल्या, त्या व्याख्यांशिवाय जातीच्या शोषण शासनाची संगती आपल्याला लावता येत नाही. उतरंडीची शोषणाची व्यवस्था आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांनी जेव्हा गावगाड्याचा संबंध स्पष्ट केला तेव्हा त्यांनी सांगितलं की उतरंडीच्या विषमतेचं तत्व जेव्हा आर्थिक व्यवहारामध्ये शिरतं तेव्हा उच्च जातीयांना उत्कृष्ट आणि जास्तीचा वाटा मिळतो, निम्न जातीयांना निकृष्ट आणि कमी वाटा मिळतो. याचं उदाहरण तुम्हाला देईन लोकहितवादींचं. लोकहितवादी सांगतात की ब्राह्मणानं जर प्रायचित्त घातलं तर त्याला 5 रुपये मिळतात आणि महारानं 8 कोस दूर लांब जाऊन जर मैताचे निरोप दिले तर त्याला 1 पैसा मिळतो. श्रम मोजा. बाबासाहेबांनी श्रम मोजलेले आहेत, किती लांब आहेत ते 8 कोस मोजलेले आहेत आणि तुमच्या लक्षात येईल की हा संपूर्ण जो संबंध आहे हा संबंध लुटीचा, शोषणाचा संबंध आहे. आणि म्हणून समजून घेणं गरजेचं आहे की हा जो भौतिक व्यवस्था म्हणून जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेला मोडण्याची गरज आहे. या जाती व्यवस्थेचा पाया स्त्रीदास्य आहे. कॉम्रेड शरद पाटील हे फुले आंबेडकरांच्या परंपरेत आहेत. त्याचं मुख्य कारण काय आहे हे नीट समजून घ्या. भारतामधले जे जे विचारवंत जाती व्यवस्था विरोधी आहेत, पीडीआर असतील, फुले असतील, बाबासाहेब असतील, त्यांचं पहिलं सूत्र स्त्रीदास्य मुक्तीचं आहे. ते तिन्ही विचारवंत हे स्त्रीदास्य मोडण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि कुणी जाती मोडण्यासाठी प्रतिबद्ध होत असेल त्याला पहिल्यांदा स्त्रीदास्य मोडणं गरजेचं वाटतं. आणि त्यामुळं पायाभूत चौकट जाती व्यवस्थेची ही स्त्रीदास्य आहे. म्हणून स्त्रीदास्य नष्ट करण्याचा सुद्धा महत्वपूर्ण आकृतीबंध हे शरद पाटील पुढे आणतात. त्यांनी त्या कालखंडात दृष्टीपणानं ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये स्त्री मुक्तीचा अंक त्यांनी त्या कालखंडात संपादित केला आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांचे लेख घेतलेले आहेत आणि विशेष करून स्त्रीदास्य मुक्तीचा संघर्ष पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं व्यापक चौकट आहे, त्या खोलात जाणार नाही, परंतु जे जे क्षेत्र आहेत की जिथं जातीय शोषण आणि जातीय अन्याय आहे, जाती अत्याचार आहे, जाती विषमता आहे, अशा सर्व क्षेत्रांमध्ये जोपर्यंत तुम्ही संघर्ष विस्तारत नाही तोपर्यंत जात्यंतराची लोकशाही क्रांती पुढे जात नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. कॉम्रेड शरद पाटील हे मार्क्सवादी असल्या कारणामुळे भूक्रांतीचा कार्यक्रम त्यांनी मध्यवर्ती मांडलेला आहे. त्याची फक्त थोडक्यात सांगतो की जाती नष्ट करण्याच्या कसोटीवरती जमिनीचं फेरवाटप असा हा कार्यक्रम आहे. त्याच्या खोलात मी जात नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणलाय तो आहे प्रबोधनाचा. प्रचलित कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक लोकांनी प्रबोधन हा विषय दुय्यम आणि एका अर्थानं फटकावून देण्याजोगा मांडला. परंतु प्रबोधन काय असतं याच्याबद्दल कॉम्रेड शरद पाटलांनी जे ठिकठिकाणी लिहिलंय त्याचा साक्षेपी कुठेही लोकांनी आढावा घेतलेला नाही, समजून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. उदाहरण सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब काय म्हणतायत प्रबोधन म्हणजे हे कॉम्रेड शरद पाटील कॅप्सुलाइज्ड म्हणजे सूक्ष्मतर पद्धतीनं पकडतात आणि ते सांगतात की प्रामुख्यानं मनाचा बदल आणि आत्मस्थितीतला आत्मबोधाचा बदल हे प्रबोधन आहे. हे आंबेडकरांच्या लेखनामधून बरोबर उचलण्याने सांगणं. बुद्धाकडनं बुद्ध असं सांगतो की जसे वस्त्र एका अर्थानं खराब झालं, एका अर्थानं त्याला घाण झाली तर ते स्वच्छ करतात, धुवून स्वच्छ करतात, तसं मन निर्मल केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. मन स्वच्छ करणं, निर्मळ करणं ह्या अशा बारीक बारीक गोष्टी घेऊन ते प्रबोधन नावाचं एक व्यापक आकृतीबद्ध उभं करतात. जातीव्यवस्था मोडणं
यासाठी प्रबोधन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांच्या वॉर्निंग टू अनटचेबल मध्ये सांगितलं त्याच्या आधारानं समजून घेता येईल. वॉर्निंग टू अनटचेबल हे बाबासाहेबांचं छोटस असं टिपण आहे. आपण जेव्हा बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाची संगती लावतो तेव्हा कधीही आपण त्या टिपणाचा विचार करत नाही. अन्य शब्द कास्टला आपण महत्व देतो किंवा अन्य काही टेक्स्टला महत्व देतो, पण ते अत्यंत महत्वाचं तात्विक विधान करणारं टेक्स्ट आहे, छोटं टेक्स्ट आहे. त्यात ते जातीव्यवस्था नष्ट करण्याचा ज्याला म्हणता येईल तसा तर्कक्रम सांगतात. एक तर्कक्रम काय आहे? जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक तर्कक्रम असा आहे की जर भांडवली उद्योग औद्योगिक एका अर्थानं उद्योग वाढले भारतामध्ये, तर उद्योग वाढल्या कारणामुळं पारंपरिक जाती व्यवस्थेचा जो श्रमसंबंध आहे तो नष्ट होईल, जाती नष्ट होतील. हे पारंपरिक मार्क्सवाद्यांनी रचलेलं तर्कक्रम. दुसरा तर्कक्रम आहे तो कांटकडनं आलेला. कांटनं जे सर्वसाधारणरित्या एनलाइटमेंट नावाचा प्रबंध लिहिला, त्या प्रबंधामध्ये किंवा त्या लेखामध्ये छोटासा वर्तमानपत्राचा लेख आहे, त्या लेखामध्ये प्रामुख्यानं जसं तुम्ही विवेकाचा विकास कराल तसं तसं तुम्ही प्रामुख्यानं अंधश्रद्धेतून दूर नष्ट व्हाल. अंधश्रद्धा तुमची कधी नष्ट होईल? जेव्हा विवेकाचा विकास होईल. साधारणतः असं गृहीत धरलं गेलं युरोपमध्ये आणि भारतामध्ये की जर शिक्षणाचा विकास झाला, प्रामुख्यानं विवेक तर्क ज्याला विवेक म्हटला जातो, विवेकाचा प्रसार झाला, तर समाज अंधश्रद्धा सोडेल. आणि जाती व्यवस्था ही अंधश्रद्धाच आहे. त्यामुळं जर तर्काचा विकास झाला तर अंधश्रद्धा नष्ट होईल. त्यामुळे विवेकाच्या विकासातून जाती नष्ट होतील. बाबासाहेब असं म्हणतात, असं झालेलं नाही. ते सांगतात की ब्राह्मण शिक्षित आहेत, केवळ ब्राह्मण शिक्षित आहेत असं नव्हे तर त्यांच्या स्त्रियाही शिक्षित आहेत, मुलंही शिक्षित आहेत. पण म्हणून ते अस्पृश्यता सोडून देतात का? ते का सोडत नाही? तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय तो हितसंबंधाचा. हा जो हितसंबंध आहे, हा हितसंबंध ते सांगतात की काय दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे काय की त्यापासून जर स्वस्त मजूर मिळत असतील तर कोण कशासाठी जात मोडेल? त्यानं जो मुद्दा उपस्थित केला की कशाला जात मोडतील लोक. जर माझा फायदा असेल आणि माझा हितसंबंध असेल तर जाती व्यवस्था मला प्रिय आहे. दुसरा मुद्दा सांगितलाय की जात मला श्रेष्ठता देते, कारण नसताना माझ्याकडनं कोणतंही कर्तृत्व न होता केवळ अस्पृश्य आहेत यामुळं जर मला श्रेष्ठता मिळत असेल तर मी जात का मोडेल? जात म्हणण्याचं मला कारण राहत नाही. त्यामुळे जातीचा हितसंबंध आत्मबोधाच्या चौकटीत येतो आणि हा आत्मबोध आहे. त्या आत्मबोधाचा आकृतीबंध तुम्हाला साधारणतः तुम्ही अगदी मध्ययुगीन कालखंडामध्ये का आधुनिक कालखंडात जेव्हा जातीची ओळख बाळगता, जातीचं अस्तित्व जेव्हा घेऊन तुम्ही स्वतःची ओळख बांधता किंवा त्यामुळे स्वतःचा पर्पज उभा करता, ओळखीशिवाय तुम्हाला पर्पज येत नाही. तुमचं भान स्वभान हे ओळखीशिवाय येत नाही. मी उमेश बगाडे आहे म्हणून मी व्याख्यान देतो आहे, कारण मला इथं व्याख्यानाला बोलवलेलं आहे. हे भान जे आहे ते भान तुम्हाला ओळखीतून मिळतं आणि ही ओळख जी आहे ती ओळख तुम्हाला एक ज्ञानाची व्यवस्था देते. फुले सांगतात त्याला अविद्या. आणि त्यामुळं अविद्या ही जी संकल्पना आहे तिचा खूप एका अर्थानं म्हणाल तर सर्जनशील उपयोग फुल्यांनी त्यांच्या तत्वज्ञानाच्या संपूर्ण मांडणीमध्ये केलेला आहे. तेव्हा तुमचा जो चुकीचा आत्मबोध आहे, जातीचा आत्मबोध आहे, तो जातीचा आत्मबोध हा तुम्हाला हितसंबंध उभा करताना दिसतो. आणि त्यामुळे जातीच्या हितसंबंधाची जी एका अर्थानं भारतामध्ये गुंतागुंत आहे, त्यामुळं वर्ग उन्नती झाल्याबरोबर जात्युन्नतीची प्रेरणा बळ खाते आणि भारतामधला सर्व जातीतला मध्यम वर्ग हा जातीय हितसंबंधांच्या चौकटीमध्ये काम करतो. तुम्हाला आणि मला किती आशा वाटल्या
की शिक्षणामधून जात मोडली जाईल, तर तो शिक्षित असलेला, वर्गोन्नत असलेला मध्यमवर्गीय निम्न जातीय सुद्धा आपल्या जाती हितसंबंधाच्या संबंधामध्ये एकदमच कळीचा मुद्दा विचार करायला लागतो, गुरफटून जातो. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटील तुम्हाला प्रबोधन सांगतायत, त्या प्रबोधनाच्या संबंधातली व्यापकता दोन पातळीवरती आहे आणि ती फार महत्वाची आहे. पुन्हा बाबासाहेब आपण उल्लेखाला घेतले, संदर्भाला घेतले, तर बाबासाहेब सांगतात की जाती व्यवस्था ही सेट ऑफ हॅबिट्यूड्स आहेत, म्हणजे सवयीचा भाग आहे. रमेशने चर्चा केली प्रिव्हिलेजची, इतकी प्रिव्हिलेज भेटलेली आहे की मी ब्राह्मण जातीचा आहे तर मला सगळेच आदर देतात. सहजपणा नाही, सहजपणाने येणारे प्रिव्हिलेज आहे. याची सवय आहे हो, याची सवय आहे. म्हणजे मी बंडखोर असो किंवा मी जातीय भूमिका बाळगणारा असो, मला सर्व दूर सन्मानच आहे, ही समजून घ्या. तर हे जे सवयीचं प्रकरण आहे, या सवयीच्या प्रकरणाच्या विरोधामध्ये ही संघर्ष आहे. त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो मुद्दा दोन पातळ्यांवरती आपण समजून घेतला पाहिजे की जातीचं म्हणून व्यापक स्वरूपामध्ये जात वर्ग लिंगभावाचं जे नातं आहे ते गुंतागुंतीच आहे. आणि तुम्हाला प्रकर्षाने दिसेल की तुम्ही वर्गोन्नत झाल्यावर सुद्धा एका बाजूला स्त्रियांच्या संबंधामध्ये तुम्ही समतेचं सूत्र जे आहे ते सामाजिक प्रतिष्ठेचं म्हणून स्वीकारता, पण दुसऱ्या बाजूला जातीची श्रेष्ठता ही स्त्रियांवरच्या लैंगिक नियंत्रणामध्ये असल्या कारणामुळं तुम्हाला स्त्रीच्या लैंगिक नियंत्रणाचा सुद्धा कृतीबंध काम करताना दिसतो. ही गुंतागुंतीची बारीक व्यवस्था जी आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा आकृतीबंध आहे तो म्हणजे तुम्हाला हे प्रबोधन हे व्यापक करावं लागतं. आणि नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुमचे आणि माझे जे विचार आहेत, तुमचे माझं वर्तन जे आहे ते वर्तन आणि त्याची संपूर्ण शक्यता अशक्यता याच्या पाठीमागं चिन्हात्मक विश्व आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असेल नसेल, परंतु अगदी अस्पृश्याची सावली सुद्धा ही पोल्युशनचं, अपवित्रतेचं किंवा विटाळाचं कारण होतं. तुमच्या कळत न कळत दोन गोष्टी तुमच्या उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. एक म्हणजे की त्या काळामध्ये अनेक गोष्टी घडल्या. अगदी साधं पेशवदत्ताचं उदाहरण देतो तुम्हाला. पुण्याला येणारा जो घाट आहे दिवे घाट म्हणतात, तुम्हाला माहिती असेल, तिथं एक रामोशी उभा राहायचा आणि रामोशाच्या शेजारी एक रांजण होतं आणि जे वाटसरू आहेत ते वाटसरू जाता येताना त्या ठिकाणचं पाणी प्यायचं. एका ब्राह्मणाने पेशवे दप्तरात पत्र लिहिलेलं आहे की रामोशी तिथं उभा असतो, रामोशाची सावली त्या रांजणावर पडते, एक तर रांजणाची जागा बदला किंवा रामोशाची जागा बदला. तुम्हाला मी काय सांगतोय तो मुद्दा नीट समजून घ्या. अस्पृश्यतेचं सूत्र हे नुसत्या स्पर्शाचं नाही, तर ते तुमच्या छायास्पर्शाचं पण बनतं. इतपत अस्पृश्यता काम करते. त्यामुळे चिन्हात्मकता याचं रूप जे आहे ते रूप हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं सांस्कृतिक वर्चस्व जे ग्रामची सांगतो याच्या पाठीमागे असलेली भाषा, चिन्हात्मकता, प्रतीक, संस्कृती, साहित्य, कला या सर्व क्षेत्रांमधून त्याचा जो व्यापक प्रभाव तुमच्यापर्यंत पडत असतो. एखादी कलाकृती वाचत असताना त्याच्यामध्ये असलेल्या प्रतिमा आणि विचार, एका अर्थानं प्रतिमा, या दोन्हींनी आपलं एका अर्थानं हा वाटत असतं. ते तुम्हाला आणि मला जे वाटत असतं त्याच्या पाठीमागा असलेला हा संपूर्णता असलेला एक आशय जो आहे ब्राह्मणी वर्चस्वाचा, ब्राह्मणी प्रभुत्वाचा, तो समजणं. आणि त्यासाठी कॉम्रेड शरद पाटलांनी खरं तर हा रस्त्यावरचा लढाऊ नेता सौंदर्यशास्त्राच्या चर्चेत उतरला. सौंदर्यशास्त्राला त्या कॉम्रेड शरद पाटलांनी गवसणी का घातली असेल, तर ती गवसणी यासाठी घातली की जर तुम्हाला आरपार तुमचा मन बदलायचा असेल, नवा माणूस घडवायचा असेल, लक्षात घ्या, क्रांती तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत तुम्ही नवा माणूस घडवत नाही. रशियन क्रांती किंवा
चीनची क्रांती किंवा जगातल्या सगळ्या कामगारवादी क्रांत्या यांच्या अडचणी माणूस बदलता आला नाही ही आहे. म्हणून माणूस बदलायचा असेल तर माणसाचं जे एकंदरीत वास्तव आहे ते त्याच्या जाणीवेबरोबर निनिवेचं पण आहे. त्याचे वर्तन व्यवहार त्याचं आकलन सर्वथा जाणीव नेहमीनं संचालित आहे. म्हणजे तुमच्यापैकी बहुतेकांना आश्चर्य वाटत असेल की मी भरभर विधानं करतोय, माझं वाक्य संपलं की तुम्हाला जा अर्थबोध होतो आहे. हे निनिवेत घडतं, हे इतक्या सहजपणाने घडत नाही. निनिव ही तुमच्या आणि माझ्या एकंदरीत अस्तित्वाचा एक महत्वाचा कारक तत्व आहे आणि त्यामुळं केवळ जाणीव बदलून काही होणार नाही तर तुम्हाला निनिव बदलावी लागेल. म्हणून कॉम्रेड शरद पाटलांनी सौत्रांतिक विज्ञानवादापर्यंत एका अर्थानं पल्ला मारलेला आहे, मुसाफिरी केलेली, तिथपर्यंत जायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या आधारावरती ते आदिवासींचे लढे लढतायत, पण आदिवासींचे लढे लढत असताना दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन आणि त्याचं तत्वज्ञान सिद्ध करण्यासाठी धडपड करतायत. ते का करतायत? कारण जात्यंताचा क्रांतीचा प्रकल्प हा सौंदर्यशास्त्राच्या उभारणीशिवाय पुढं जाऊ शकत नाही. तुमच्या निनिवेचं यथार्थ आकलन केल्याशिवाय आणि निनिव बदलण्याचा व्यापक क्रम उभारल्याशिवाय. लक्षात घ्या, सगळे विचारवंत, आता ग्रामची सुद्धा जेव्हा कॉमन सेन्सची कल्पना मांडतो तेव्हा तो निनिवेविषयीच बोलतो आणि त्यामुळे निनिव बदलण्याचा एक व्यापक उपक्रम आपल्यापाशी असला पाहिजे हे कॉम्रेड शरद पाटील सांगतात. आणि सगळ्यात महत्वाचं की ती जी व्यूहरचना देतात ती व्यूहरचना आपल्याला नीट समजली पाहिजे. त्याच मी तुम्हाला उल्लेख केलेल्या 1980च्याच ग्रंथात ते आपल्या सर्व कम्युनिस्टांना, सर्व एका आंबेडकरवाद्यांना, सर्व समाजवाद्यांना, सर्व बदल इच्छुक सगळ्या पुरोगाम्यांना एक सांगतात की तुम्ही आघाडी केली पाहिजे. तुम्हाला शत्रूशी झुंज द्यायची असेल, RSS आणि भाजप सारख्या शत्रूशी झुंज द्यायची असेल तर तुम्हाला व्यापक आघाडीची गरज आहे, तुम्हाला व्यापक मैत्रीची गरज आहे.